1 मे 2011 रोजी रविवार होता, तर 1 मे 2012 रोजी कोणता वार असेल? हे 4 पर्याय दिलेत: सोमवार, मंगळवार, शनिवार की शुक्रवार. कधी कधी खूप सोपे प्रश्न असतात, पण काही वेळेला आपल्याला प्रश्न दिसताना खूप सोपा वाटतो, पण त्याच्यामध्ये थोडासा क्लॉज असतो, तो आपल्याला ओळखून घ्यावा लागतो. जसं की ह्या प्रश्नामध्ये सरळ सरळ प्रश्न आहे की 1 मे 2011 रोजी रविवार होता, तर 1 मे 2012 रोजी कोणता वार असेल? आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार जर सामान्य वर्ष असेल 2011, तर पुढच्या वर्षीचा त्याच दिवशीचा वार जो आहे तो 1 न पुढे जातो. मग इथं लॉजिक असं आहे की जर तो रविवार असेल तर 2012 रोजी सोमवार असणार आहे. पण एवढं सोपंही ते उदाहरण आहे. त्याच्यामध्ये थोडासा क्लॉज असा आहे की आपल्याला वार कोणता मोजायचा आहे हे लक्षात घ्या. तो मोजायचा आपल्याला 1 मे. आणि 2011 हे जरी सामान्य वर्ष असेल तरी सुद्धा आपण 2011 ते 2012 हा कालावधी मोजणार आहोत. आणि या कालावधीमध्ये म्हणजे 2011 ते 2012 मे पर्यंत आपण जाणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये एक महिना अगोदरच येतोय तो म्हणजे, आणि त्या मेच्या अगोदर एक महिना येतोय तो म्हणजे फेब्रुवारी. आणि हे लीप वर्ष 2012 असल्यामुळं फेब्रुवारीमध्ये दिवस असणार आहेत 29. म्हणजे 2011 हे जरी सामान्य वर्ष असलं तरी सुद्धा जिथंपर्यंत आपण मोजत जाणार आहोत 1 मे 2012 पर्यंत, त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना येतोय. त्यामुळं ते जी दिवसांची संख्या आहे ती 1 न पुढे न जाता 2 न जाईल, कारण मध्ये लीप वर्ष आलेलं आहे. म्हणजे इथं 1 मे 2011 रविवार असेल तर 1 मे 2012 2 दिवसांनी पुढे तो वार जाईल, म्हणजे येईल मंगळवार. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आणि नेहमीच्या पद्धतीने जर आपण विचार केला की 1 दिवसानं फक्त पुढे जाईल तो वार, सोमवार उत्तर जर आपलं आलं तर पहिलाच पर्याय आपल्याला सोमवार दिलेला आहे. त्यामुळे असे फसवे पर्याय पण असतात. त्यामुळं अशा पद्धतीचे जर प्रश्न असतील तर व्यवस्थित त्याचं निरीक्षण करून थोडासा विचार करून मग आपलं उत्तर निश्चित करायचं.